आई हे काय तू झाडांना पाणी घालतेस? का दिसत नाहीये का झाडाने तुझ्या कानात हळूच सांगितलं नानू मामा आम्हाला ना आजीनी पाणी घातलेलं आवडत नाही. काय काय झालंय काय सांग. तसं नाहीये ग, पण तुला ही अशी कामं करायला लागतात म्हणून म्हटलं. अशी कामं म्हणजे कशी रे? हे बघ सदू माळी आला नाही म्हणून मला पाणी घालावं लागतं आणि जेव्हा जेव्हा माळी येत नाही तेव्हा तेव्हा मीच पाणी घालते. घराचं घरपण टिकवायला घरातल्या माणसांना अशा काही गोष्टी शिकवाव्या लागतात, कळलं? आणि आता मी तेच करणार आहे. काय? हेच घरच्यांना काही गोष्टी समजवणार. माई हे मात्र तू करच. काय मी इतके दिवस बघतोय आपली नवी सुनबाई नुसती ढिम्म एका कामाला हात लावत नाही. तू जरा सांग तिला तुझ्या पद्धतीने. तिच्याबद्दलच बोलतेस ना तू? तुझ्याबद्दल बोलते आणि मी कुठली कामं करायची कुठली करायची नाही हे तू मला शिकवू नकोस. पण तू काय करायचं हे तू लक्षात ठेव. चुकलो माई चुकलो. अगं पण मला एक सांग, किती वर्ष घरातली कामं अलकाणी गीतानच करायची? हा अगं नव्या सुनबाईनं घ्यायला नको का काही जबाबदारी? मी तर म्हणतो की घरातली सगळी कामं ही मोनिकानंच करायला हवीत. हा नानू मामा करेल ती. आता जरा काय खूप झालं आता. नानू, घरातल्या सगळ्या माणसांनी कामाची जबाबदारी घ्यायला पाहिजे हे जरी खरं असलं तरी माझी नाचून MBA आणि मला तरी वाटतं तिनं आता तिची नोकरी सुरू करायला पाहिजे. विक्रांत बरोबर की नाही? हो आजी बरोबर आहे, पण आता जरा घाई होईल ना. तिची तब्येत थोडी. तू असं काय बोलतो? आजारी माणसं घराबाहेर पडत नाही की काय? तू म्हणजे अगदी ती गरोदरच आहे असं बोलतेस. नानू मामा, तुम्हाला न्यूजपेपर हवा होता ना? हो आण. विक्रांत बाळा तुझा तुला वेळ होत असेल ना हॉस्पिटलला जा बाळा जा. नानूकडे काय वेळच वेळ आहे दिवसभर बोंबलत बसायला. हा तू जा. ताई ताई ऐक ना, सकाळची वेळ आहे, आपण जरा थोडी थोडी कामं करू ना घरातली. काय ग मनू, मी अशी आरामात बसलेली बघवत नाहीये का तुला? मी नाही काय करणार, तू कर. तसं नाही ग, तू असं नुसतं बसून राहणं बरं दिसत नाही ग. ऐक ना, आपण नाही का आजीला सांगायचो दर रविवारी आता घरातली कामं आम्ही करणार, तसंच चल ना. मी काही कामं करणार नाही आणि तसंही मला घरातली कामं करायला अजिबात आवडत नाही. आणि बघ ना इकडे मला कोणी काही कामच सांगत नाही. बसल्या जागी सगळं मिळतं मला, मग मी काय करायचं? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, येणाऱ्या बाळाला काही त्रास होऊ द्यायचा नाही आणि त्या बदल्यात मी काहीही करणार नाही असं डील झालंय माझं आणि विक्रांतचं. अँड डील इज डील. हीच भाषा तुझ्या तोंडी शोभते मोनिका. जी बस बस. ही अशी ऑफिसची भाषा तुझ्या तोंडी शोभते. मी म्हणत होते की आपण दोघी मिळून घरातली कामं करूया, त्याचं डील
म्हणजे त्याच्याबद्दल बोलत होतो आम्ही. ही अशी ऑफिसची भाषा तुझ्या तोंडी शोभते. आणि एक काम करायचं, डील बिल कशाला ग? हा? हे बघ, मी तुला अजिबात काम करायला देणार नाही, कळलं का? बरं मला एक सांग, तू आधी नोकरी वगैरे करायचीस? हो आजी, खूप आवडायचं मला. म्हणजे 12-12 तास सलग बसून आम्ही ऑफिसमध्ये काम करायचो, मज्जा यायची. आजकाल असंच चाललंय बाई. आमच्या वेळी नव्हतं असं सगळं. अगं एवढी चांगली MBA झाली, मग त्याचा उपयोग काय? घरात बसून बसून काय होणार? जरा व्यायाम करावा, म्हणजे प्रकृती चांगली राहते आणि सारखं सारखं हॉस्पिटलात नाही जावं लागत. जरा स्वतःकडे बघितलंस का तू? जी, लग्नाआधी मी जिमला जायचे. हो, तेव्हा तू जात होती जिमला, पण आता जातेस का? नाही. जरा बघ स्वतःकडे बघ, ते पोट किती सुटलंय. पोट कमी करायचा तुला मी घरगुती उपाय सांगते. गरम पाणी घ्यायचं, त्यात टॉवेल बुडवायचा, घट्ट पिळायचा आणि असा पोटावर दाबायचा. हो करेन ना, ते पण करेन नंतर. मी तुला दाखवून ठेवते, एकदा बघितलं की बरोबर तुझ्या लक्षात येईल. येईल की नाही, म्हणजे तुला वेळ मिळत जाईल तसं तू करत जाशील. जा बाळा मानसी, घेऊन ये गरम पाण्यात टॉवेल, पीळ घट्ट आणि घेऊन ये. आता करायचं आजी? होय, एकदा दाखवून ठेवते. लक्षात आलं की बरं ना, वेळ मिळाला तसं तू करत राहशील. तू आणते ना टॉवेल बाळा आणि गरम पाणी घेऊन. मानसी, इकडे येतेस का जरा? आजी, मला गीता काकी बोलत आहेत, मी आधी बघून येते काय ते. थांब ना मानसी. नाही म्हणजे मी सुद्धा येते ना, काय मला सुद्धा जरा कामं करता येतील. अगं, पण दोघींची पळापळ कशाला? मी एकदा दाखवून ठेवते. मानसी, आले गीता काकी. मी होते पुढे. आजी, मी जरा गीता काकींचं काम करते आणि मग हे सगळं करते. बरं बरं, जा तू, पण मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि ते पण नोकरीचं पण लक्षात ठेव. हो. हा? चल, हा. निघते. काय करताय काकी? काय करताय? सोड्याची खिचडी. काय? सोड्याची खिचडी. अरे वा वा, काय विशेष? हो, आपल्या मोनिकासाठी. अरे वा. म्हणूनच तुला हाक मारली. तिला आवडते ना? हो, आवडते ना. बरं मानसी, मोनिकाला ना तिखट तिखट खावंसं वाटतंय बरं का. मी म्हणाले नव्हते तुला, मला काही काही लक्षणं दिसतायत. हो, असं काही नाही काकी. ताईला ना आधीपासून स्पायसी आवडतं. इनफॅक्ट आजी तिला खूप कंट्रोल करायला लावायची. म्हणायची जास्त तिखट खाऊ नको, पोटात आगाग होईल. हो का? पण आज ना मधु काकांनी गावावरनं जो मसाला आणला ना, तो घालणार आहे मी खिचडी. एकदम झणझणीत. वाव. तिला आवडेल बघ. मला जरा टोमॅटो चिरून देशील का? हो, देते ना. धुवून घ्या. हो. मी ना आमच्या घरी ही सगळी आजूबाजूची कामं करते. आजी म्हणते ते करता करता मी स्वयंपाक कसा करते ते बघ. बरोबर. तुला सांगते, जेव्हा मी लग्न करून या घरात आले ना, तेव्हा अलका वहिनींकडनं भरपूर पदार्थ शिकले मी. माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला ना त्यांनी खूप हौस पुरवली माझी. म्हणून ना मला कधी माहेरी जावंसच वाटलं नाही. आणि म्हणूनच मी ठरवलं, त्यांनी जे काही माझ्यासाठी केलं ना
तेच मी आपल्या मोनिकासाठी करणार. तिच्या पायावरची सूज गेली का ग? हो बहुतेक. आणि मी काय म्हणते, मंगळागौरीच्या खेळांमुळे जर का सूज आली असेल तर ती 2 दिवसात जायला हवी नाही का? म्हणून विचारलं ग मी. पण मोनिका ना फारशी खाली पण उतरली नाही. मला वाटत होतं की कदाचित पाय दुखत असतील. ऐक ना मानसी, मला ना राहून राहून असं वाटतं की ही सूज ना काहीतरी वेगळी आहे ग. तू विचारलंस का तिला? नाही काकी. काय गो मानसी, नाही मी ना ठरवलंय की अलका बहिणी आल्या ना की मी त्यांच्याच कानावर घालणार आहे सगळं. पण काकी खरं तसं काही नाहीये. तुला काय कळतं ग? म्हणजे मला असं म्हणायचं की ह्या गोष्टी कशा आम्हाला पटकन कळतात ना. आमचा अनुभव आहे, आम्ही गेलोय त्याच्यातनं. मानसी, दे मी करते. माझं वाटण पण करून झालेलंच आहे. तुला अभ्यास असेल ना, उगाच तुझा वेळ नको जायला. दे. नाही नाही काकी, करते ना, एवढंच आहे. जा जा जा, तुझा मी करते. आजींनी फारच मनावर घेतलंय आणि गीता काकींच्या मनातून संशय जातच नाही. त्यात अलका काकी आल्यावर तर ताईचं काहीच खरं नाही. विक्रांतला हे कळलं पाहिजे. हॅलो, हॅलो, विक्रांत आहेत का? कोण बोलतंय? मी मानसी बोलतेय. ओ ओ मानसी, हां, नाही मिस कॉल पाहिले म्हणून फोन उचलला मी. काही अर्जंट आहे का? हो, म्हणजे ते या एक 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 विक्रांत. मानसी, बोल मानस. व्हेरी सॉरी, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये डिस्टर्ब करते. नो नो, इट्स ओके, बोल. विक्रांत, मला ताई, आजी आणि गीता काकींविषयी जरा सांगायचं होतं. काय? ते ना तू बघ तिला, मग तुझ्या लक्षात येईल. हॅलो. सॉरी, मी नंतर फोन करते. ओके. मानसी, हिच्याकडे वरून खालपर्यंत बघ, कशी सडसडीत आहे. अगं लग्नाला 10 वर्ष झाली. लाजली ना. हा म्हणजे आई, काय झालं? नाही ग, मी मोनिकाला सांगत होते, नुसती बसून राहू नकोस, व्यायाम कर. नाही म्हणजे आतापासून काळजी घेतली ना तर शरीर बेढप होणार नाही. माझं असं म्हणणं होतं की बोल ना. तिने हे सगळं नको करायला आता. का का नको करायला?
काय रे, एवढाच इतक्या? हो, ती मानसी तुला का फोन करते? अगं मोनिकाला जर काही गरज पडली म्हणजे तिच्या तब्येती संदर्भात तर ही सगळी परिस्थिती माहीत असलेलं कोणीतरी असावं म्हणून मानसीला सांगून ठेवलं होतं. ओके, म्हणजे ती आहे ना आता तिथे तिच्या बरोबर? हो, झालं तर मग काय प्रॉब्लेम आहे. हा, मी तुला मगाशी म्हणत होते ना, मला एका केस बद्दल तुझ्याशी डिस्कस करायचं होतं. चल बस. विक्रांत, लक्ष कुठे आहे तुझं? वी आर इन हॉस्पिटल. काय म्हणाली ती? काही टेन्शन आहे का? पण तेच बोलणं नीट झालं नाही ना. तिने अर्धवट बोलूनच फोन ठेवला. काहीतरी गडबड नक्की आहे. गडबड? गीता काकी, आजी आणि मोनिका विषयी काहीतरी बोलत होती. नक्की काहीतरी महत्वाचं असणार आहे, त्याशिवाय ती मला फोन नाही करणार. त्यांना कळलं की काय सगळं? नाही, कशावरनं? बहुतेक आजी आणि गीता काकी मोनिका बद्दल जास्त विचार करत असतात, तेही पूर्णपणे विरुद्ध. त्यामुळे मोनिकाची पंचायत होत असेल आणि हा, असंच काहीतरी असणार. मग ती बोलली का तसं काही? नाही, पण मला वाटतंय की तसंच काहीतरी असणार. बर, मग आता? मोनिका सगळं मनात आलेलं पटकन बोलून टाक. एक दिवस तिला बसून मी विचारणार आहे, काय तुला झालंय, तू का गप्प आहे? आजी, आई, मला असं वाटतं की मोनिका आता बारीक आहे, पण स्थूल व्हायला वेळ लागतो का? म्हणून तुला सांगते, तिने आतापासून हालचाल करत राहायला हवी. आपल्या दळवींच्या घरात सगळी माणसं सडसडीत असायला हवी. माझा मोहन बघ, माझा नान्या बघ, कसे बारीक छान शिडशिडीत आहेत. मला ना खरं सांगते, विजयला बघितलं की जाम डोकंच फिरतं. वय काय, दिसतो काय, हा? ते पोट आहे की नगारा? पोत वाटतं, पोत तांदळाने भरलेलं. असा राग येतो ना मला त्याचा. पण तुला सांगते, आमचे हे छान उंच होते, सडसडीत होते, निरोगी होते. त्यांचं वय कधी कळून आलं नाही कोणाला. आणि कांती कशी लखलखीत होती. खरंय, हो मी पाहिलंय की त्यांना. पण खरंच हा, मानसी अगदी तेजस्वी दिसायची. आणि मोनिका सारख्या प्रकृतीला ते रोगट म्हणाले असते. म्हणजे ती बारीक आहे, स्थूलही नाही, तरी सारखी का आजारी पडते हे त्यांना अजिबात पटलं नसतं. त्यांनी लगेच उपाय केले असते. माझी सुनबाईच रोगट असेल तर मला कसं चालेल? पण आई, मोनिकाबद्दल मला काय वाटतंय सांगू का तुम्हाला? मला असं वाटतंय की ती- बघ, तू तिची वकिली करू नकोस. मी तिला अजिबात बसायला देणार नाही. चांगली तरुण मुलगी आहे, तरुण मुलगी, तरतरीत मुलगी. तिने अजिबात घरात बसायचं नाही. सारखा व्यायाम करावा, काम करावं आणि निरोगी असावं. मी तिला घरी बसायला देणारच नाहीये. हो की नाही ग मानसी? हो आजी, मला पटतंय तुमचं. हो आई, मला तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगायचंय. आरामाच्या बाबतीत तू मोनिकाची बाजू अजिबात घेऊ नकोस. मी जाते. आरामाचं कुठे काय बोलले का ग मी? आई ना नेहमी असं करतात, स्वतःला जे बोलायचं ते बोलतात आणि निघून जातात. मला काय बोलायचं ते ऐकून तरी घ्यायचं ना एकदा. म्हणून आता ना अलका वहिनी असायला हवे होते. गीता, अगं अलका आणि विजय आलेत. अय्या, 100 वर्ष आयुष्य बघेन ना. आलेच मी.